सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. थँक यू फॉर जॉईनिंग दिस सेशन. आजचा आपला जो सेशन आहे तो निखिल रोहिणीकर सरांचा सेशन आहे. निखिल रोहिणीकर सर हे इंजिनियर आहेत आणि त्यांच्या बऱ्याच संस्था आहेत करिअर गायडन्स आणि करिअर गायडन्ससाठी सुद्धा त्यांच्या मल्टिपल संस्था आहेत. बऱ्याच लँग्वेजेससाठी अब्रॉड स्टडीसाठी म्हणून पण त्यांच्या बऱ्याच संस्थांशी संबंध आहेत. ते स्वतः SAP मध्ये मॅनेजर म्हणून काम करतात आणि आय एम व्हेरी थँकफुल टू रोहिणीकर सर फॉर जॉईनिंग दिस अँड फॉर गायडिंग अस. तर हा सेशन आता रेकॉर्ड होतो आहे. रोहिणीकर सर, ओव्हर टू यू. आय विल स्टॉप माय शेअरिंग. गुड मॉर्निंग, वेलकम ऑल. जय भीम ऑल. मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही सेशन तिन्ही ह्याच्यात बघूया आपण. असं काही नाही, लँग्वेज बॅरियर नाही. शुअर. आय थिंक मराठी सगळ्यांसाठी ओके. हा, मोस्टली जे लोक प्रेझेंटेशन इंग्लिश मध्ये आहे. मी तुम्हाला मराठी एक्सप्लेन आहे करून मराठीत सांगतो. चालेल. चालेल. ओके. माझं नाव निखिल विजया रोहिणीकर. मुळात नाशिकचा आहे मी. 2006 मध्ये BE IT झालं. त्याच्यानंतर मी त्यावेळेस SAPचं 2006ला SAPचा कोर्स केला. इस्रोमध्ये जाऊन इस्रोमध्ये मी ट्रेनिंग घेतली SAP वर आणि क्लायमेट रिसर्चवर तिथं रिसर्च प्रोजेक्ट केला. आणि त्यानंतर मी आता 2007 पासून SAP आणि IT हेड म्हणून मी काम करतोय. आणि सिन्स 20 इयर्स. आणि स्वतः जसं शिकलो तर आपला एक्सपिरियन्स आपण सगळ्यांसोबत शेअर करावा, अशा प्रकारे आम्ही पे बॅक टू सोसायटी म्हणून मी पण 2007ला जेव्हा इथं पुण्यामध्ये आलो त्यानंतर मी माझे सेशन चालू केले आणि कनेक्टिव्हली ग्रुप करून म्हणजे आपलं प्रशांत सर आहेत, बाकीचे म्हणजे सगळ्या आंबेडकर ग्रुप सोबत मिळून सेशन प्लॅन करतो आणि वेगवेगळ्या जसं जसं रिक्वायरमेंट येईल मी तसं तसं पुढे जातो. त्यानंतर मी म्हणजे 2008-9 पासून मी इंटरनॅशनल मेंटर म्हणजे मी सुरुवात केली मेंटरिंगची आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म पण मला भेटलं. ग्लोबल मेंटर इनिशिएटिव्ह आणि ग्लोबल मेंटरशिप नेटवर्क, ग्लोबल मेंटर नेटवर्क, तसे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे. AIM आहे, अजून काही NGO आहे, भूमी NGO वगैरे, त्यांच्यासाठी पण एज्युकेशनवर काम करतो. तर सगळ्यात पहिले म्हणजे माझी एक टॅगलाईन मी चालवतो सोशल मीडियावर, मिशन एज्युकेट ऑल. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय का, शिका पहिले. शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि माझी पण प्रगती त्याच्यामुळे म्हणजे अशी एक वेळ होती माझी का मी शिक्षण घेऊ शकत नव्हतो, पण आज मी एक चांगल्या पदावर काम करतो. तर म्हणजे आणि हे सगळं शक्य झालं शिक्षणामुळे. त्याच मी बेनिफिट म्हणजे पे बॅक टू सोसायटी म्हणून मी माझे वेगवेगळे ऑर्गनायझेशन चालवतो. IT कंपनी आहे, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, हे सगळं जसं जसं रिक्वायरमेंट येत गेले म्हणजे स्टुडंट माझ्याकडे येत गेले, सर आम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे किंवा ट्रेनिंग पाहिजे. तर एक्सपिरियन्ससाठी मी माझी स्वतःची IT कंपनी फॉर्म केली. नंतर ट्रेनिंगसाठी स्वतःची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर्म केली. अशा प्रकारे पुढे पुढे ग्रोथ होत गेलो. आता फॉरेन स्टडीसाठी मी इंटरनॅशनल मेंटर आहे, पण त्याच्यासाठी पूर्णपणे डेडिकेटेड काम करण्यासाठी M2Change ऑर्गनायझेशन सोबत मी टायअप आहे, जे ऍज अ पार्टनर म्हणून मी काम करतोय. तर आपण एक गो थ्रू करूया प्रेझेंटेशन आणि नंतर आपण वेगवेगळ्या मार्गावर डिस्कस करूया. तर M2Change स्टडी अब्रॉड प्रोग्राम आणि एक म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे. आपण इथं कोणतीही फी चार्ज करत नाही स्टुडंटसाठी. जे काही सर्व्हिसेस आहे या सगळं मोफत सर्व्हिसेस आहेत. तर M2Change हे 4 जण आम्ही पार्टनर आहोत. चंद्रमणी इंदुरकर सर हे रिटायर्ड जेलर आहेत. मी स्वतः निखिल रोहिणीकर, सिद्धार्थ आईवळे हे संस्थापक आहे आणि सागर कानडे म्हणून तिथं जो क्लासेस आणि MPSC चालवायचा तो आता आपल्यासोबत पार्टनर झाला. तर वाय अब्रॉड स्टडी का आपण शिकलं पाहिजे, तर एक आपल्याला ग्लोबल प्लॅटफॉर्म भेटतो आणि ग्लोबली रँक रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी कडून एक चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि आपला करिअर प्रोस्पेक्ट वाढवण्यासाठी आपण एक चांगल्या प्रकारची डिग्री आणि इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड डिग्री आपल्याला भेटते आणि एक आपल्याला आपलं अर्निंग पोटेन्शियल वाढतं. परत कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन होतं. इंटरनॅशनल लेवलचं कल्चर आपल्याला त्या त्या देशाचं कल्चर आपण आत्मसात करतो आणि ऑल्सो तिथं आपण
एकदा एज्युकेशन ग्रॅज्युएट घेतल्यानंतर आपण पुढे बघतो की आपल्याला तिथं काम करण्याची संधी भेटते आणि त्यामुळे आपल्याला परमनंट रेसिडेन्सी पण भेटते, म्हणजे आपण कायमचं तिथं सेटल होऊ शकतो. आणि स्वतः सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आपली पर्सनल ग्रोथ होती आणि एक त्यासोबत समाजाची पण ग्रोथ होती आणि आपले आपण स्किल डेव्हलप करत राहतो आणि आपण एक समाजास पुढे आदर्श ठेवतो. आज पण कोणी जर फॉरेन रिटर्न किंवा फॉरेनला शिकतोय म्हटल्यावर तर सगळ्यांना एक बेनिफिशियल होतं का नाही, खरंच चांगल्या प्रकारे काम. सो आय एम ऑडिबल ना एव्हरीवन? हॅलो? येस सर, हो आवाज सर, हो सर, एकदम क्लिअर आवाज येते येत तुमचा. आहे ना? ओके. हो. येस. सो तिथं 3 ऑप्शन्स आहेत आपल्याला. एक अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स असतात, बॅचलर प्रोग्राम म्हणजे 12वी नंतर आपण तिथे जाऊ शकतो. पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स असतात, मास्टर डिग्री आणि पीएचडी आणि रिसर्च अपॉइंटिंग. तर भरपूर लोक काय करतात, फक्त पीएचडी रिसर्च किंवा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम साठी जातात. पण आय थिंक सगळ्यांनी अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम बद्दल पण, म्हणजे जेवढं तुम्हाला इकडं 3 वर्ष किंवा 4 वर्ष एज्युकेशनला जाणार. आता एक सिंपल उदाहरण, इथं मेडिकलला ऍडमिशन घेण्यासाठी म्हणजे करोडो रुपये खर्च करतात, प्लस करोडो रुपये तुमचे 4 5 6 वर्षाचा जो प्रोग्राम असतो त्याच्यासाठी खर्च होतात. पण हेच एज्युकेशन तुम्हाला इटली सारख्या कंट्रीमध्ये फक्त 30 लाखामध्ये पूर्ण राहण्या खाण्याचा खर्च सगळं मिळून 30 लाखामध्ये हे पूर्ण शिक्षण होतं. 50% म्हणजे टोटली स्कॉलरशिप तर आहे, ट्युशन फी वेवर आहे. गव्हर्नमेंट जेव्हा इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे ट्युशन फी, आणि मुलींसाठी पण पूर्णपणे ट्युशन फी वर आहे, आणि बाकीच्यांसाठी 50% पर्यंत स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत. म्हणजे एक छोटस उदाहरण झालं. इकडं तुम्ही 30 डिग्री घेण्यासाठी आणि आणि ही डिग्री म्हणजे आपला जो एमडी असतो त्या रिलेव्हंट डिग्री असते 6 वर्षाची पूर्ण. तर इटलीमध्ये जर तुम्ही घेतली तर ती ऍज अ एमडी डिग्री भेटते, पण आपल्याकडे ती रेकग्नाइज ऍज अ एमबीबीएसच होते. पण ठीक आहे, पण त्याचं इंटरनॅशनल एक्सपोजर तुम्हाला भेटतं. असे काही अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी किंवा बाकीच्या पण आर्ट्स सायन्स फॅकल्टी वगैरे त्याच्यामध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकता. एक इथे एक मी उदाहरण देण्यासाठी का, बाबासाहेबांनी आपलं शिक्षण 2 वेळा अधुरं राहिलं पण त्यांनी ते 2 वेळा ते जाऊन पुन्हा कम्प्लीट केलं. म्हणजे विचार करा, त्यांनी 2 वेळा इंटरनॅशनल डिग्री प्रोग्रामसाठी पुन्हा ऍडमिशन मिळवलं. तर आपण का नाही त्या पातळीवर चालू शकत? यासाठी म्हणजे एक आपल्याला आपल्या म्हणजे मेंटर्स फोर फादर्सने आपल्याला एक मार्ग दाखवून दिलेला आहे, त्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पुढे बघूयात. पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम, आता इथं पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम इंडियामध्ये 2 वर्षाचा आहे आणि तिकडे फक्त 1 वर्षामध्ये तुमची पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री भेटते. एमबीए म्हणा, एमएससी म्हणा, हे तुम्हाला 1 इयरचे प्रोग्राम असतात. आणि त्यानंतर तुम्हाला 1 इयर प्रोग्राम प्लस 2 इयर्स इंटर्नशिप प्लस 3 इयर्स वर्क विजा, अशा प्रकारे 5 वर्ष तुम्हाला तिथं परमनंटली भेटतात. आणि त्या 5 वर्षानंतर तुम्ही परमनंट पीआर साठी ऍप्लिकेबल होतात, तुम्ही परमनंट रेसिडेंट होऊ शकतात तिथले. आणि तिथं तुम्हाला इंटरनॅशनल एक्सपोजर. अजून काही इंटर्नशिप्स अवेलेबल आहेत, जसे काही काही माउंट बॅटन प्रोग्राम एक आहे, त्यामध्ये तुम्हाला युएस आणि युके मध्ये एमबीए करण्यासाठी प्लस त्याच्यासोबत तुम्हाला इंटर्नशिप ऑफर केले जाते. आणि तुम्हाला 5 वर्ष टायर 1 इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या टायर 1 कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप ऑफर केली जाते. अशा प्रकारे काही प्रोग्राम्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आता एक माझंच एक उदाहरण सांगतो. तर मी 11वीला असताना मला केव्हीपीवाय योजनेबद्दल माझ्या सरांनी सांगितलं. सायन्सचे सर होते माझे, केमिस्ट्रीचे विधाते सर म्हणून. त्यांनी मला केव्हीपीवाय प्रोग्रामसाठी सांगितलं आणि मी त्याला अप्लाय केलं. तर माझं ऍप्लिकेशन 12वी मध्ये पण मी त्याला अप्लाय केलं, तर माझं सिलेक्शन झालं. आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंग, आफ्टर इंजिनिअरिंग मी केव्हीपीवाय मध्ये गेलो. तर किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना म्हणजे ही इस्रोनी लॉन्च केलेली आहे. आणि आता IISc त्याचं रूपांतर IISc मध्ये झालेलं आहे. आपल्या पुण्यामध्ये पण ते इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर ते आपल्या इथं पुण्यामध्ये पण आहे, नाणेरला इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे पूर्ण ऑल इंडियामध्ये 7 ते 8च इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे विचार करा, तिथं पण आपण ऍडमिशन घेऊ शकतो, म्हणजे आफ्टर 12 और आफ्टर 10 सुद्धा.
इव्हन 9th मध्ये पण आपण तिथे ऍडमिशन घेऊ शकतो. असं काही प्रोग्राम्स आहेत त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही, आणि ही माहिती मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःहून जे स्टुडंट किंवा पालक आहेत त्यांनी स्टडी केला पाहिजे. अशा अशा कनेक्टेड ग्रुप म्हणजे तिथे आपल्याला इन्फॉर्मेशन भेटेल अशाशी कंटिन्युअस संपर्कात राहिलं पाहिजे. म्हणजे एक कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस तुमची राहिली पाहिजे. मी स्वतः अजून लर्निंग करतो. मी आता 2023 मध्ये LLB पण पास आउट केलं. म्हणजे मी जॉब बाकी सगळं ऍक्टिव्हिटी सांभाळत मी माझं लर्निंग पण पुढे करतो. आणि माझं म्हणजे मी कॅटला सुद्धा क्वालिफाय झालो होतो. माझं IIM मधून पण माझं चाललंय की मी फॉरेन मधून MBA, तर मी आता फॉरेन मध्ये MBA प्रोग्रामसाठी अप्लाय करतोय. म्हणजे माझं हे कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस चालूच आहे, आणि तुमची पण चालू राहावी असं मला वाटतं. तर टॉप स्टडी डेस्टिनेशन आपल्याकडं UK, USA आणि युरोपियन युनियन. बाकीचे रशिया वगैरे आहेत. आता याच्यामध्ये एक UAE ऍड झाले, सिंगापूर, म्हणजे जॅपनीज किंवा चायनीज इन्स्टिट्यूट तिथले पण आहेत. पण ते आत्ता आत्ता ऍड झालेले आहेत. तर भरपूर काही, मोस्ट ऑफ जे आहे टॉप मध्ये असतं तर UK असतं, नंतर USA. तर USA ची थोडी कंडिशन आता म्हणजे स्टुडंटसाठी विजा वगैरे मिळणं थोडं म्हणजे हेक्टिक आहे आणि प्रोसेस आहे, त्यामुळे ते थोडं टाइम जातो. आणि युरोपियन युनियन मध्ये जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड, आयर्लंड, इटली वगैरे त्या देशामध्ये तिकडं लो कॉस्ट ट्युशन आहे, म्हणजे लो कॉस्ट परत ट्युशन फी वेवर प्रोग्राम्स आहेत, आणि खूप काही. आणि तिथे एक एन्व्हायरमेंट चांगलं, फ्रेंडली एन्व्हायरमेंट आहे, त्यामुळे UK आणि युरोपला पहिली पसंती असते. तर अशा प्रकारे काही डेस्टिनी आहे. अजून UAE वगैरे तर ते आता होम टाउन सारखंच झालेलं आहे. 3 तासात तुम्ही UAE दुबईला जाऊन येऊ शकता आणि तिथं राहू शकता. तिथं पण एज्युकेशन घेणं एक चांगलं आहे. सिंगापूर एक डेस्टिनेशन आहे. आणि जॅपनीज मध्ये काय लँग्वेज बॅरियर आहे, तर तुम्हाला N3 पर्यंत जॅपनीज लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे, तरच तुम्ही तिथं चांगलं एज्युकेशन घेऊ शकता. तर ते एक कम्प्लीट करू शकता तुम्ही. आपल्याकडं जॅपनीज लँग्वेजचे ट्युशन्स पण आहेत. त्याचे प्रॉपर सर्टिफिकेशन होतात. त्याचे एक्झाम होतात 6 6 महिन्याला. त्या तुम्ही अप्लाय करू शकता. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई तुम्हाला सांगितलं तर दुबईमध्ये पण आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, न्यूझीलंडमध्ये आहेत. तर युनिक डेस्टिनेशन आहे, त्यांचे ऍडव्हान्टेजेस आहेत. तर काही गव्हर्नमेंट तर्फे पण आपल्याला फॉरेन एज्युकेशनसाठी स्कॉलरशिप्स भेटतात, जसे महाराष्ट्र स्टेट राजर्षी शाहू स्कॉलरशिप योजना, आणि वेगवेगळ्या योजना आहेत ऑल साठी, म्हणजे SC ST OBC साठी पण सगळ्यांसाठी या योजना आहेत. परत नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप याच्यामध्ये पण राजर्षी शाहू योजनेचा आपला फॉर्म आता डेडलाईन संपलेली आहे. 2 महिन्यापूर्वी ते मे मध्ये ओपनिंग होतात, आणि हे जून जुलैमध्ये नॅशनल ओव्हरसीजचे फॉर्म चालू होतात. नंतर तिथल्या तिथल्या ज्या कंट्रीजच्या म्हणजे कॉमनवेल्थच्या मध्ये ज्या कंट्रीज आहेत त्या कॉमनवेल्थ, नंतर फुल ब्राईट स्कॉलरशिप आहे, डॅड स्कॉलरशिप आहे जर्मनीसाठी. अशा वेगवेगळ्या स्कॉलरशिप आणि फायनान्शियल ऍड. इवन तुम्ही स्कॉलरशिपसाठी जरी नाही ऍप्लिकेबल झाला तर तुम्ही एज्युकेशन लोन तुम्ही मिळवू शकता, तर ती पण आपण हेल्प करूया. आणि या स्कॉलरशिप वगैरेची माहिती पण आम्ही पर्सनली प्रसारित करत असतो आणि गाईड पण करत असतो पुन्हा ऍप्लिकेशन प्रोसेस. तर एक सक्सेसफुल ऍप्लिकेशन होण्यासाठी सगळ्यात पहिले का तुम्हाला कोर्स आणि कंट्री सिलेक्शन, पर्टिक्युलर कंट्री कोणती, तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे, किंवा तिथल्या कोणते कोणते युनिव्हर्सिटीज आहे, त्या युनिव्हर्सिटीमध्ये कोर्सेस कोणते कोणते ऍप्लिकेबल आहे, तर त्या तुम्हाला स्टडी करायचं. आणि तुम्ही एक तुमचं डिसाईड करायचं की मला म्हणजे MSc करायचं, MBA करायचं, किंवा BA ग्रॅज्युएशन. आता कोणी सांगितलं का मला BA, तिथं आर्ट्स, हिस्ट्री, फाईन आर्ट्स वगैरे अशा याच्यामध्ये पण तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला SOP, म्हणजे तुमचं पर्पज काय आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, ते याचं तुम्हाला SOP ड्राफ्ट करावं. आणि तुमचे जे टीचर्स वगैरे असतील किंवा रेफरन्सेस असतील त्यांच्याकडून तुम्ही लेटर ऑफ रिकमेंडेशन घेऊ शकता. ते लेटर ऑफ रिकमेंडेशन SOP कसं फॉर्मॅट करायचं, तर ट्रान्सक्रिप्ट काही जर इंग्लिशमध्ये नसेल तर ते ट्रान्सक्रिप्ट तुम्हाला वापरावं लागतं, आणि तुमचा CV रिझ्यूम तुमचा बनवावा लागतो. तो परत वेगवेगळ्या कंट्रीसाठी IELTS, TOEFL, GRE, GMAT अशा
ज्या इंग्लिश लँग्वेजचे एफिशियन्सी टेस्ट आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. आणि SAT म्हणजे स्कॉलरशिप असेसमेंट टेस्ट म्हणजे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी USA मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं तर तुम्हाला SAT. नंतर जर तुम्हाला मेडिकलमध्ये ऍडमिशन घ्यायचं तर IMAT ची एक्झाम असते, इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनची. ती तुम्हाला पास करावं. जसं आपल्याकडे नीट आहे तसं ते IMAT आहे, इंटरनॅशनल ऍक्सेप्ट. नंतर डिफरंट डिफरंट युनिव्हर्सिटी ऍप्लिकेशन तुमच्या त्या डेडलाईन बघून किंवा त्याचं थोडं स्टडी करून तुम्हाला युनिव्हर्सिटीला अप्लाय करावं. आणि त्यानंतर तुमचं फायनान्शियल एड म्हणजे तुमचं किती फायनान्शियल ऍड आहे, स्कॉलरशिप आहे का लोन आहे, ते तुम्हाला युनिव्हर्सिटीला सांगावं लागतं. अशा प्रकारे तुम्ही ती प्रोसेस कम्प्लीट करून जेव्हा तुम्हाला नो कंडिशनल म्हणजे अनकंडिशनल ऑफर लेटर येतं युनिव्हर्सिटीकडून का वी आर एबल टू ऍडमिट यू, म्हणजे पहिले कंडिशनल ऑफर लेटर येतं त्याच्यामध्ये सांगितलं जातं का तुम्हाला तुमचं म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी किती आहे, व तुम्ही म्हणजे तुमची जी फीज वगैरे आहे किंवा काही ठिकाणी फी तर पूर्णपणे माफ आहे तर ती तुम्ही कशी भरू शकता. तर त्याच्यासाठी आपण त्यांना रिप्लाय देऊ शकतो की आम्ही स्कॉलरशिपसाठी अप्लाय करतोय किंवा लोन मार्फत मी हे करू शकतो. तर ते ऍक्सेप्ट करता आणि तुम्हाला अनकंडिशनल ऍप्लिकेशन म्हणजे ऍक्सेप्टन्स लेटर पाठवतात. आणि त्यानंतर तुमचं विजा प्रोसेस, तर तुम्हाला त्या त्या कॉन्सुलेटला विजाला अप्लाय करावं लागतं. स्टुडंट विजा इझिली होऊन जातो. आणि प्री डिपार्चर आणि पोस्ट डिपार्चर प्रोसेसमध्ये तर ट्रॅव्हल अरेंजमेंट, तुमचं अकोमोडेशन, तिथं राहण्याचं खाण्याचं वगैरे, आणि कल्चरल म्हणजे तुम्हाला कल्चर थोडं ट्रान्सफॉर्म होणार आहे तर त्याची पण स्टडी तुम्हाला केली पाहिजे का तिथलं कल्चर आपल्याला सूट होणार किंवा आपण त्याच्याशी सामावून घेणार. अडॅप्टेशन ही तर एक आपली प्रायमरी म्हणजे एक काय म्हणतो स्किल्स आहे, तर आपण ते कल्चर इझिली अडॉप्ट करून घेऊ शकतो. आणि भरपूर ठिकाणी म्हणजे UK मध्ये पण जवळजवळ 20-30% म्हणजे 150% पर्यंत इंडियन्स लोक आहे. कॅनडामध्ये पण 60-70% इंडियन लोक आहे. आणि ते सगळ्या ह्याच्यात आपले लोक आहेत तिथं आणि ते तुम्हाला हेल्प करतात तिथं. आणि हे सगळं विजा प्रोसेस, देन प्री डिपार्चर प्लॅनिंग प्रोसेस, लोन ऍडमिशन, ह्या सगळ्या जे ऍप्लिकेशन प्रोसेस आहे ते आम्ही हँडल करतो. आमचं ऑफिस आहे विमाननगरला, इतर पण ठिकाणी ऑफिसेस आहेत. तर त्यानुसार आम्ही पर्टिक्युलर मुलांना गायडन्स करतो आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना सक्सेसफुल ऍप्लिकेशन करण्यात हेल्प करतो. तर यासाठी आपण झिरो पैसे घेतो, कोणाकडून काही नाही. शिवाय आपण IELTS चे बॅचेस रन करतो आणि त्यांना सक्सेसफुल क्वालिफिकेशन 6.5च्या अबो म्हणजे 7.5 एक चांगला मार्क आहे IELTS. तर तुम्ही ते स्टडी करू शकता किंवा काही काही ब्रिटिश काउन्सिलचे ऍप्स वगैरे आहेत त्याच्यातून पण तुम्ही स्टडी करून IELTS देऊ शकता. एक हे चांगली इन्फॉर्मेशन आहे. नंतर स्टडिंग अब्रॉड बेनिफिट्स, ते सगळ्यात पहिले म्हणजे ग्लोबल एज्युकेशन आपल्याला एक्सपोजर भेटतो, अकॅडमिक एक्सलन्स आहे, वर्ल्ड क्लास एज्युकेशन फॅसिलिटीज आहे, पर्सनल डेव्हलपमेंट, इंडिपेंडंट कॉन्फिडन्स अँड अडॅप्टेबिलिटी. पर्सनल डेव्हलपमेंट आपलं म्हणजे आपण एक जागृत होतो आणि एक स्वकर्तृत्वावर आपण उभं राहतो, आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो. देन नेटवर्किंग अँड ग्लोबल जॉब मार्केट आपल्याला एक्सपोजर असतं. इंटरनॅशनल लेवलच्या कंपनीज तुम्हाला ऍक्सेप्ट करतात. MNC कंपनी आपण जे म्हणतो त्या तुम्हाला इझिली तिथं रिच असतात. आणि तुम्ही एक ते कल्चरल एक्सपिरियन्स आहे म्हणजे तुम्ही एक न्यू ट्रॅडिशन लर्न करतात, लँग्वेज लर्न करतात आणि तुमचे इंटरनॅशनल फ्रेंड्स होतात. तुम्ही तर इथं फ्रेंड्स बनवतात पण तुम्ही इंटरनॅशनल फ्रेंडशिप तुम्ही नेटवर्किंग करून वाढवू शकता. देन आपण पॉप्युलर डेस्टिनेशन सांगितलं तर त्याच्या टॉपला आहे UK आणि युरोप, कारण त्याचं ग्लोबल अक्रेडिटेशन आहे, वर्क ऑपॉर्च्युनिटी पण चांगल्या आहेत आणि ट्युशन फी वेळ. USA मध्ये पण ग्लोबल अक्रेडिटेशन, वर्क ऑपॉर्च्युनिटी, ट्युशन फी वेळ. ऑस्ट्रेलियामध्ये पण सेम आहेत, रशियामध्ये पण आहेत, UAE, सिंगापूर, जपान याच्यामध्ये पण आहेत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या कंट्रीमध्ये पण आहे. तर सगळ्यात आपल्याला एक राईट युनिव्हर्सिटी प्रोग्राम कसा चूज करायचा, तर त्याच्यासाठी एक असतं QS रँकिंग. QS रँकिंग जर तुम्हाला स्कॉलरशिपला वगैरे म्हणजे ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांचं QS रँकिंग हे 150च्या आतच पाहिजे, किंवा इवन जे लास्ट क्लोजिंग होतं US रँक अराउंड 20च्या आतच आपल्या ऍडमिशन म्हणजे सिलेक्शन क्लोज होतात, जे नॉसच्या आणि याचे असतात.
ते तुम्ही रँकिंग चेक करायचं, त्यांचं करिक्युलम चेक करायचं, त्यांचं लोकेशन आणि त्यांची कॉस्ट पण तिथे दिलेली असते. त्या पूर्ण प्रोग्रामसाठी किती कॉस्ट येईल, प्लस तुमच्या राहण्या खाण्याचे कॉस्ट वगैरे इतर सगळं ऍडिशन करून तुम्ही ते सगळं एक टोटल ओव्हरऑल कॉस्ट काढू शकता. नंतर तुम्हाला विविध पोर्टल आहेत, US रँकिंगचे पोर्टल आहेत, त्याच्यातून तुम्ही रिसर्च करू शकता. त्यांच्या वेबसाईट, युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट हँडल करू शकता. देन PhD रिसर्च. आता सगळ्यात म्हणजे इंडियामध्ये शोकांतिका काय आहे का, तुम्ही जर PhD साठी गेला तर तुम्हाला खूप डिफिकल्टी येतात. म्हणजे म्हणजे जे टीचर असतात किंवा जे गाईड असतात PhD गाईड, ते तुमचे म्हणजे रिसर्च कर मान्यता न देतात, ते इतर कामावर मान्यता देतात. म्हणजे त्यांचे इतर कामं ते तुमच्याकडून करून घेतात आणि एक रिसर्च, प्रॉपर रिसर्च ट्रेनिंग आपल्याला भेटत नाही. त्यासाठी म्हणून इंटरनॅशनल जे गाईड्स असतात ते तुम्हाला प्रॉपर तुमच्या रिसर्चला हेल्प करतात आणि तुमच्या करिअर डेव्हलपमेंटसाठी हेल्प करतात. त्यामुळे PhD आणि रिसर्चसाठी मोस्ट ऑफ फॉरेन डेस्टिनेशन एक चांगलं ओपनिंग आहे. तर तिथे पण तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. तर ऍप्लिकेशन प्रोसेस, रिसर्च प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इन्स्टिट्यूट वगैरे काही आणि तुमचं अकॅडमिक आणि करिअर गोल कसं आहे त्यानुसार तुम्ही ते सर्च करा कोर्स आणि त्याला ऍप्लिकेशन करा. त्याच्यामध्ये एक फॅक्टर असतो का तुमचं CV चांगला प्रिपेअर पाहिजे, प्लस ट्युशन फी कसं आहे आणि कॅम्पसेस कसं आहेत, किंवा एक तुमचं SOP आणि LOR याच्यावर पण खूप इम्पॉर्टन्स असतं. आणि तुमचं जे प्रिपरेशन टेस्ट एक्झामसाठी आहे, एलिजिबिलिटी तुम्ही चेक करा. म्हणजे एक्झाम क्वालिफिकेशन काय आहे, काहींना IELTS आहे, काहींना TOEFL आहे. आणि जर तुमचं अकॅडमिक शिक्षण म्हणजे इंग्लिश लँग्वेज मधून झालेलं असेल तर काही काही ठिकाणी तुम्हाला IELTS वेवर असतं. 4 वर्ष, मिनिमम 4 इयर्स जर तुमच्या इंग्लिशमध्ये लर्निंग झालं असं, म्हणजे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट वर किंवा 11वी 12वी सायन्स प्लस ग्रॅज्युएशन इन इंग्लिश, तर 5 वर्ष तुम्ही इंग्लिशमध्ये लर्न केलं, किंवा आता पहिलेपासूनच आपल्याकडे इंग्लिश मिडियम स्कूल असतात त्यामुळे त्याचा काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण तरी एक IELTS त्याची काय लँग्वेजची प्रोफिशियन्सीची टेस्ट आहे, त्या काही वेवर असतात किंवा काही द्यावाच लागतात. त्या तुम्ही ऍक्सेप्ट आणि त्या तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही बिल्ड करायचं स्वतःला. आणि तुम्ही ते IELTS TOEFL देऊ शकता, किंवा ते वेवर सर्टिफिकेट, इंग्लिश वेवर सर्टिफिकेट असतं ते तुम्ही ऑप्टेन करू शकता तुमच्या युनिव्हर्सिटीमधून किंवा तुमचे जे कॉलेज वगैरे आहे. देन एंट्रन्स एक्झाम जसे आहेत, GMAT, SAT आणि बाकीच्या काही IMAT वगैरे, तसं तुम्ही त्याच्यासाठी त्या टेस्टला तुम्ही रजिस्टर करा आणि त्याच्यामध्ये क्वालिफाय करा. देन ऍप्लिकेशन मटेरियल, ट्रान्सक्रिप्ट, सर्टिफिकेट, तुमचे परत आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट वगैरे, देन SOP, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि लेटर ऑफ रिकमेंडेशन, हे सगळ्यात महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. ते तुम्ही सगळे तुमचे डॉक्युमेंट्स कंपाईल व्यवस्थित करून ठेवायचे. व्हॅलिड पासपोर्ट इज इम्पॉर्टंट आणि SOP, LORs आणि तुमचे ग्रॅज्युएशनला कंटिन्युअस फर्स्ट क्लास असला पाहिजे, एक तो बेसिक क्रायटेरिया चांगला आहे. देन ऑनलाईन अप्लिकेशन तुम्हाला सबमिट करावं लागतं. तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट किंवा एक त्यांनी पोर्टल दिलेले असतात, त्या पोर्टलमध्ये. नंतर मेन अटेन्शन काय, तर तुमच्या डेडलाईन्स वगैरे, आणि जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन ती करेक्ट आणि डिक्लेरेशन असतं का तुम्ही ती करेक्ट इन्फॉर्मेशन द्यावा. स्कॉलरशिप, फंडिंग ऑपॉर्च्युनिटी जेवढ्या जेवढ्या असतात तिथं साईटवर इन्फॉर्मेशन असते, किंवा गव्हर्नमेंट स्कॉलरशिप आहे, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या स्कॉलरशिप आहे, काही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन सुद्धा स्कॉलरशिप देतात, काही NGO वगैरे ट्रस्ट असतात त्या पण प्रायव्हेट स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात. तर त्या ऍप्लिकेशन फॉर्म पण तुम्ही कम्प्लीट केला पाहिजे वेळेवर. देन वन्स इज ऍप्लिकेशन युनिव्हर्सिटी व्ह्यू करतं आणि तुम्हाला त्याचं इन्फॉर्म करतं आणि ऍक्सेप्टन्स देतं का तुमचं ऍप्लिकेशन आमच्याकडे ऍक्सेप्ट झालं आहे आणि तुमचं एनरोलमेंट कम्प्लीट करा, किंवा जे ऍडव्हान्स डिपॉझिट असतं ते कम्प्लीट करावं लागतं, किंवा त्याला तुम्ही त्यांना मेल टाकून सांगू शकता का मी स्कॉलरशिपवर हे करतोय, तर ते पण ऍक्सेप्ट करतात आणि तुम्हाला अनकंडिशनल ऑफर लेटर. नंतर तुम्हाला जेव्हा अनकंडिशनल ऑफर लेटर येतं, तुम्ही स्टुडंट विजासाठी पर्टिक्युलर कंट्रीसाठी अप्लाय करतात आणि बाकीचे जे ऍडमिशन लेटर म्हणा, फायनान्शियल प्रूफ्स आणि गव्हर्नमेंट ID वगैरे
हे तुम्ही प्रिपेअर करून डॉक्युमेंट सबमिट करता, तेव्हा तुमचं विजा ऍप्लिकेशन प्रोसेस होतं. आता त्यानंतर सगळ्यात मोठं आहे का तुम्हाला जे डिपार्चर प्लॅन करणं. तर तुमचं सगळ्यात पहिले अकॉमोडेशन अरेंज करणं, हेल्थ इन्शुरन्स आणि ट्रॅव्हल तिकीट हे मस्ट आहे. नंतर तुमचं कल्चरल अँड लाईफस्टाईल नॉर्म याच्याबद्दल तुम्ही माहिती करून घ्यायची. परत अडॉप्टिंग न्यू एन्व्हायरमेंट मोठं चॅलेंजिंग टास्क आहे. जसं अकॅडमिक अँड सोशल लाईफ आहे, तसंच तिथलं अकॅडमिक अँड सोशल लाईफ काय आहे हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. परत होम सिकनेस, घरापासून बाहेर राहतोय तर ह्याचं पण चॅलेंजेस असतो, ते मॅनेज केलं पाहिजे. आणि विजा प्रोसेस, हेल्थ इन्शुरन्स, वॅक्सिनेशन आणि इसेन्शियल पॅकिंग फॉर युअर ट्रॅव्हल हे इम्पॉर्टंट आहे. बाकी सगळे डॉक्युमेंट तुम्ही प्रॉपरली सांभाळून ठेवले पाहिजे आणि ते जेव्हा ट्रॅव्हलच्या वेळेस प्रोड्यूस केले पाहिजे. तर रिसेंटली आपले काही सक्सेसफुल ऍडमिशन झाले वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये, त्याचे टेस्टिमोनियल्स आहेत आणि अशा प्रकारे. तर आपलं विमाननगरला ऑफिस आहे. माझा नंबर आहे 9890413967. तुम्ही मला कॉल करू शकता. आता हे झालं एज्युकेशन बाबतीत. जॉब बाबतीत मी तुम्हाला सांगू इच्छितो लेटेस्ट ट्रेंड बघितला आपण AI ML, डाटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर असे तर काही स्टँडर्ड आहेत. आता SAP ने बघा 2007ला मी SAP ट्रेनिंग घेतलं, ते आज मला खूप कामी येते. त्यानंतर मी अपग्रेड केलं. 2017ला त्यांनी SAP क्लाउड एन्व्हायरमेंट लॉन्च केलं आणि आता 2027ला त्यांनी डेडलाईन दिली की जे पहिले ऑफलाईन त्यांचे सर्व्हर्स वगैरे होते ते बंद करणार आहे. म्हणजे त्यांना सपोर्ट नसणार आहे. जसं मायक्रोसॉफ्टने सांगतं काय Windows 11ला सपोर्ट नसणार आहे. त्या प्रकारे त्यांनी सांगितलंय का, तर त्यामुळे SAP मध्ये सध्या ह्यूज रिक्वायरमेंट आहे. म्हणजे माझ्या अंडर आता 20-25 जणांची मला टीम, माझ्या 3 प्रोजेक्ट मी हँडल करतोय. माझ्या 20-25 जणांची टीम मला पाहिजे नाही. अशा प्रकारे म्हणजे SAP मध्ये खूप वॅकन्सीज आहे. ऍज अ फ्रेशर पण तुम्ही, आणि तुम्ही कोणत्या पण बॅकग्राऊंडचे असलं तरी तुम्ही SAP ट्रेनिंग घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये येऊ शकता. बीकॉम वाले सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये, मेकॅनिकल वगैरे वाले ते, किंवा प्रोक्युरमेंट वाले तुम्ही मटेरियल मॅनेजमेंट किंवा मटेरियल प्रोक्युरमेंट मध्ये हेल्प करू शकतात. अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंट, फिको मॉड्यूल आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे CRM, HRM, HCM म्हणतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये तुम्ही ट्रेनिंग घेऊन तुम्ही लेटेस्ट S4HANA ची ट्रेनिंग घेऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. ओपन सॅप लर्निंग सुद्धा आहेत किंवा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, तिथं तुम्ही लॉग इन करून तुम्ही लर्निंग करू शकता. काही सर्व्हर्स वगैरे प्रोव्हाइड करणारे इन्स्टिट्यूट्स आहेत, ते तुम्ही सर्व्हर ऍक्सेस करून ते रन करू शकता, किंवा ओपन सॅप लर्निंग मध्ये पण सर्व्हर वगैरे ऍक्सेस करून तुम्ही ते एक्झिक्यूट करू शकता आणि लर्न करू शकता. तर SAP मध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर लेटेस्ट ट्रेंड तुम्हाला माहिती आहे का, सायबर अटॅक्स खूप होत आहे. सायबर अटॅक साठी तुम्हाला सगळ्यात पहिलं एक तुम्हाला IT टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड पाहिजे, प्लस तुम्हाला लॉचं बॅकग्राऊंड. तर मी त्यासाठी स्वतः LLB केलं, आणि एक सायबर लॉ काय असतं त्याचं तुम्हाला बॅकग्राऊंडचं नॉलेज पाहिजे, आणि त्या प्रकारे तुम्ही त्याला टॅकल करू शकता. तर 2025 हे सायबर अटॅकचं इयर आहे. म्हणजे पहिलंच आपण सायबर अटॅक बघितला मायक्रोसॉफ्टवर झालेला. तर पूर्ण 4 दिवस पूर्ण सिस्टम बंद होतं. क्लायंट म्हणजे सगळ्या मेन जे मायक्रोसॉफ्टवर चालतात त्यांचे लॅपटॉप डेड झाले. तर अशा सिस्टम्स काही हॅक झाल्या, म्हणजे पूर्णपणे करप्ट झालं. म्हणजे अशा प्रकारे कधी पण कॅलॅमिटीज येऊ शकते. सायबर अटॅक कधी पण होऊ शकतो. भरपूर कंपन्यांना, बँकांना फ्रॉड वगैरे होतात. त्या सुद्धा एक सायबर अटॅक्स आहेत. तर ते आपण मॅनेज करू शकतो, आणि त्याला ह्यूज रिक्वायरमेंट आहे. तुमचं सर्टिफिकेशन असलं तर सायबर सिक्युरिटीमध्ये पण तुम्ही चांगलं करिअर करू शकता. फाईन आर्ट्स वगैरे त्याच्यामध्ये पण आहेत. BCom ग्रॅज्युएट वगैरे त्यांना पण आहेत. MBA करून पुढं मॅनेजमेंट मध्ये येऊ शकता, आणि मॅनेजरियल स्किल वापरून ते स्वतःचं आयुष्य घडवू शकतात. लेटेस्ट AI ML, किंवा आता तुम्हाला म्हटलं काय AI चॅटबॉट. तर चॅटबॉट रोज तुम्हाला 100-200 ऍप्लिकेशन चॅटबॉट अनेबल होतात आहे. तर माझ्याकडेच आता एक रिक्वायरमेंट आहे की आमच्याकडे एक वेबसाईट्स आहे. वेबसाईटला त्यांना
AI चॅटबॉट कम्प्लीट. आता समजा जर आज म्हणजे एक आपण पुण्यापुरतं जरी बघितलं तर 5 लाख वेबसाईट आहे. 5 लाख वेबसाईटला चॅटबॉट बनवण्याचं काम जर आपल्याला भेटलं तर विचार करा. म्हणजे खूप काही ऑपॉर्च्युनिटी आहेत. आणि त्या प्रकारे तुम्ही, आता माझ्याकडे एव्हिएशन ट्रेनिंग आहे, तर आता सगळ्यात जास्त एअरपोर्ट वाढतंय, एअर ट्रॅव्हल वाढतंय. म्हणजे जे एक 30,000 लोक, म्हणजे 90च्या दशकात 30,000 लोक ट्रॅव्हल करायचे, ते आज जवळजवळ 5 मिलियन पर्यंत पोहोचलेले आहे. आणि एअरपोर्टची संख्या आहे, 10-15 एअरपोर्ट होते, आता तुम्हाला 200-300 एअरपोर्ट तुम्हाला बघायला भेटतात. आणि एअरलाईन कंपन्या पण, एक 2-3 एअरलाईन कंपन्या होत्या, आज तुम्हाला 20-25 एअरलाईन कंपन्या. एव्हिएशन मध्ये पण चांगलं त्याचे ग्राउंड पायलट किंवा फ्लाइंग पायलट, परत त्याचं रेडिओ टेलिफोनी ऑपरेशन्स, किंवा त्याचे ग्राउंड हँडलिंग टीम मध्ये किंवा एअर स्टाफ मध्ये, एअर होस्टेस वगैरे. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या त्या स्किल मध्ये ट्रेनिंग घेऊ शकता आणि तुम्ही जॉब करू शकता. ते पण आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे. आपण त्याचं इन्स्टिट्यूट रन करायचं म्हणजे अजून पण आहे ऑनलाईन मोड मध्ये. आणि आता ऑफलाईन तुम्ही त्याच्या ऑफिसला व्हिजिट करून त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. तशा सगळ्या क्षेत्रात अपॉर्च्युनिटी आहे आणि तुम्ही त्याचा भरपूर लाभ घ्यावा. आणि मेन म्हणजे एक एम आपलं ठेवलं पाहिजे की आपण इंटरनॅशनली ग्रॅज्युएट व्हावं. जे फोर फादर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांच्या एका पावलावर पाऊल आपण चालून आपलं पण एज्युकेशन म्हणजे आपलं पण स्किल वाढवलं पाहिजे. आणि हे स्किल तुम्ही तुमच्या भल्यासाठी तो यूज करा, युटिलाइज करा, पण दुसऱ्यांना पण शेअर करा, त्यामुळे त्यांचं पण ग्रोथ होऊ शकते आणि आपला एक समाज पुढे जाऊ शकतो. आय विल स्टॉप माय प्रेझेंटेशन. थँक्यू. निखिल सर, थँक्यू सो मच. प्रश्न एकच होता की तुमचं ऑफिस पुण्यामध्ये कुठे आहे? येस. तर डिटेल ऍड्रेस तुम्हाला मी आता टाकू शकतो. म्हणजे विमान रेकॉर्डिंग स्टॉप करूयात का? रेकॉर्डिंग स्टॉप. चालेल, मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो.